राका अजीत पवार गुट के नेता तथा पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने कहा कि इस समय चंद्रपुर शहर में नकली नोटों का प्रचलन काफी बढ़ गया है और अनेक स्थानों पर नकली नोट मिल रहे हैं। वहीं इस संदर्भ में उन्होंने पुलिस विभाग से कहा है कि इसकी जांच कर संबंधितों पर कार्रवाई करे। गौरतलब है, कुछ अन्य जिलों में पिछले दिनों नकली नोट के संबंध में एक बड़ी कार्रवाई की गई थी। तो आइए सुनते हैं इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या मार्केटमध्ये 500चे 200चे आणि 100चे नकली नोटांचा सुळसुळाट चालू आहे आणि आमच्या दुकानामध्ये असे 3 नोट आता हे सापडून आलेले 500चे असे अनेक ठिकाणी अशा नकली नोटांचा व्यापार सुरू आहे। तर येणारे इलेक्शन पाहता नकली नोटांचा हा पूर्ण खेळ पूर्ण नगर परिषदमध्ये, नगर पंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, महानगरपालिकेमध्ये होऊ शकतो। तर माझी माननीय पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की जे नकली नोटचं जे रॅकेट 2 दिवसापूर्वी वर्धेमध्ये आणि मालेगावमध्ये पकडले गेलं आणि याचं पूर्ण केंद्रबिंदू मालेगाव असून तिथून सर्व नोटा हे वितरित होत आहे। म्हणून माननीय पोलीस अधीक्षक यांना माझी विनंती आहे की त्यांनी सतर्क राहून ज्या नकली नोटा आता चलनात येत आहे त्याबद्दल शोध घ्यावा व त्यांना कडक शासन करावं असं मी त्यांना विनंती करतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।